विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, सध्या तुमचं लक्ष कशावर केंद्रित आहे? सध्या तुमचं लक्ष असेल की 12वीची एक्झाम चांगल्या रीतीने किंवा चांगल्या मार्काने पास होणे, बरोबर. पण ही एक्झाम पास होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक 12वीचा जो सिलेबस तुमचा ठरवून दिलेला आहे त्या प्रत्येक सिलेबसचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थितरित्या करावा लागेल. मग त्यामध्ये तुमचे सब्जेक्ट असतील, म्हणजे मॅथ्स असेल, केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, बायोलॉजी असेल किंवा एखादा लँग्वेजचा सब्जेक्ट असेल, ठीक आहे ना. प्रत्येक सब्जेक्टचा तुम्हाला चॅप्टर वाईज व्यवस्थित अभ्यास समजून घेऊन करावा लागेल आणि मग तुम्हाला 12वीची एक्झाम व्यवस्थितरित्या देता येईल, बरोबर. म्हणजे थोडक्यात तुमचं टार्गेट काय आहे? 12वीची एक्झाम पास होणे, चांगल्या मार्काने पास होणे आणि त्यासाठी लागणारी रिक्वायरमेंट्स म्हणजे तुमचे जे सब्जेक्ट्स आहेत टॉपिक वाईज, चॅप्टर वाईज व्यवस्थित अभ्यासणे, ठीक आहे ना. त्याच पद्धतीने आपल्याला मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे, ठीक आहे ना. मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टर्समध्ये आपल्याला काही बेसिक रिक्वायरमेंट लागणार आहेत, टॉपिक्स लागणार आहेत. ते टॉपिक्स आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत, ठीक आहे ना. सो फर्स्ट टॉपिक आपण बघितलेला आहे. जनरली मी तयार केलेल्या टॉपिकनुसार आपल्याला या चॅप्टरमध्ये जवळपास 7 टॉपिक अभ्यासायचे आहेत, ठीक आहे. तर बघा, फर्स्ट टॉपिक मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपला फर्स्ट टॉपिक आहे स्टेटमेंट. स्टेटमेंटचा पुढचा टॉपिक म्हणजे सेकंड टॉपिक आहे लॉजिकल कनेक्टिव्हिटीज, ठीक आहे. त्यानंतर थर्ड टॉपिक म्हणजे ट्रूथ टेबल्स फॉर कनेक्टिव्हिटीज. त्यानंतर याच्यामध्ये 4 टॉपिक्स म्हणजे ट्रूथ टेबल, हाऊ टू प्रिपेअर ट्रूथ टेबल्स, ठीक आहे ना. प्रिपरेशन ऑफ ट्रूथ टेबल असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर 5 टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कंटिजेन्सी असा हा 5 टॉपिक आहे. त्यानंतर 6 ड्युॲलिटी आणि 7 स्विचिंग सर्किट, म्हणजे जो सर्किटचा तुमचा टॉपिक आहे तो या 7व्या पॉईंटमध्ये मोडतो, ठीक आहे ना. अशा पद्धतीने हे 7 टॉपिक्स आहे. लास्टच्या टॉपिक्समध्ये तुम्हाला 2 सब टॉपिक आहेत, म्हणजे स्विचिंग सर्किटमध्ये सिरीज सर्किट आणि पॅरलल सर्किट, जे तुमचं फिजिक्समध्ये व्यवस्थितरित्या आहे. आपल्याला हे 7 पॉईंट्स या मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमध्ये अभ्यासायचे आहेत. सो त्यामधील फर्स्ट जो पॉईंट आहे स्टेटमेंट, हा स्टेटमेंटचा पॉईंट आपण मागील 2 लेक्चरमध्ये अभ्यासलेला आहे. स्टेटमेंटमध्ये आपण 2 कन्सेप्ट बघितल्या, त्यामध्ये टाईप्स ऑफ सेंटेन्स आणि सेकंड पॉईंट ओपन सेंटेन्सचा बघितलेला आहे. सो फर्स्ट पॉईंट आपण बघितला होता टाईप्स ऑफ सेंटेन्स. त्या टाईप्स ऑफ सेंटेन्समध्ये सेंटेन्सचे 4 टाईप्स बघितले आपण. त्यामध्ये ॲसर्टिव्ह, नंतर इम्पेरेटिव्ह, त्यानंतर एक्सक्लामेटरी आणि इंट्रॅगेटिव्ह असे 4 टाईप्स बघितले, ठीक आहे. ॲसर्टिव्ह मीन्स विधानार्थी वाक्य जे नेहमी स्टेटमेंट असतं, हे मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजवलेलं आहे. त्यानंतर इम्पेरेटिव्ह आहे, एक्सक्लामेटरी आहे, इंट्रॅगेटिव्ह आहे. हे तिन्ही सेंटेन्स जे आहेत ते स्टेटमेंट नसतात, ठीक आहे ना. ही पूर्ण कन्सेप्ट आपण मागील लेक्चरमध्ये डिस्कस केली आहे. सो त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ओपन सेंटेन्सची कन्सेप्ट बघितली. ओपन सेंटेन्समध्ये आपण ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट असतं की नाही हे चेक केलं, ठीक आहे ना. तर कंक्लुजन काय निघालं होतं? ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतं. अशा पद्धतीने ही पूर्ण स्टेटमेंट या फर्स्ट पॉईंटवरील कन्सेप्ट होती, ठीक आहे ना. अशाच पद्धतीने आपण 1 बाय 1 प्रत्येक पॉईंटचा व्यवस्थितरित्या अभ्यास करणार आहोत. सो आजच्या या लेक्चरमध्ये आज आपण लॉजिकल कनेक्टिव्हिटीज म्हणजे जो आपला चॅप्टरचा सेकंड पॉईंट आहे तो यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो लॉजिकल कनेक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला 6 टॉपिक्स बघायचे आहेत. बघा, कनेक्टिव्हिटीज, त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे सब पॉईंट, त्यामध्ये आहे कंजक्शन, ठीक आहे. त्यानंतर डिसजंक्शन, त्यानंतर निगेशन, नंतर कंडिशनल किंवा त्याला इम्प्लिफिकेशन असं नाव आहे. त्यानंतर 5 पॉईंट बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन असे हे 5 टॉपिक्स आपल्याला या सेकंड टॉपिकमध्ये बघायचे आहेत, ठीक आहे. सो 1 बाय 1 आपण प्रत्येक कंजक्शन, डिसकंजक्शन, निगेशन आणि त्यानंतर कंडिशनल आणि बाय कंडिशन असे हे जे टॉपिक्स आहेत 1 बाय 1 आपण सविस्तर बघूया, ठीक आहे. आणि त्यानंतर आपण हाऊ टू प्रिपेअर ट्रूथ टेबल म्हणजे हे ट्रूथ टेबल फॉर कनेक्टिव्हिटीज, त्यामध्ये त्या
कंजक्शनसाठी, डिसकंजक्शनसाठी किंवा निगेशनसाठी किंवा कंडिशनल आणि बाय कंडिशनसाठी ट्रूथ व्हॅल्यूज कशा पद्धतीने फाइंड करायच्या ते या थर्ड पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. फोर्थ पॉईंट काय असणार आहे? प्रिपेअर ट्रूथ टेबल्स. आता जे आपण कन्सेप्ट थर्ड पॉईंटमध्ये शिकलो, सेकंड आणि थर्ड पॉईंटमध्ये, ती कन्सेप्ट आपल्याला इथे ट्रूथ टेबलमध्ये अप्लाय करायची आहे. म्हणजे आपल्याला एक स्टेटमेंट दिलेलं असेल, कंपाऊंड स्टेटमेंट, आणि ते स्टेटमेंट आपल्याला ट्रूथ टेबलच्या साहाय्याने एक टेबल ड्रॉ करून तयार करायचं आहे. तर अशा पद्धतीने ह्या 4 पॉईंट म्हणजे प्रिपेअर ट्रूथ टेबलची कन्सेप्ट आहे. त्यानंतर फिफ्थ पॉईंट. आता हा फिफ्थ पॉईंट आहे टॅटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन अँड कंटिंजन्सी. म्हणजे काय आहे बघा, टॉटॉलॉजी जी आपण स्टेटमेंट आपल्याला गिव्हन असणार आहेत, कंपाऊंड स्टेटमेंट, ते स्टेटमेंट आपल्याला टॉटॉलॉजी या फर्स्ट कन्सेप्टमध्ये पूर्ण ट्रू दाखवायचं आहे. तशी पूर्ण कन्सेप्ट आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघणारच आहोत. बट या व्हिडिओमध्ये आपण फक्त शॉर्टली त्या टॉपिकमध्ये नक्की काय आहे ते आपण बघणार आहोत. सो या टॉटॉलॉजीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला एक स्टेटमेंट गिव्हन असणार आहे आणि ते स्टेटमेंट आपल्याला कम्प्लिटली ट्रू दाखवायचं आहे. ठीक आहे ना, म्हणजे टॉटॉलॉजी दाखवायचं आहे. कॉन्ट्रडिक्शनमध्ये काय दाखवायचं आहे? कॉन्ट्रडिक्शनमध्ये त्याच्या ऑपोजिट आहे. म्हणजे टॉटॉलॉजीमध्ये आपण जसं स्टेटमेंट ट्रू दाखवलं तसं इथे फेल्स दाखवायचं आहे किंवा फॉल्स दाखवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे कंटिंजन्सी. कंटिंजन्सीमध्ये असं शो करायचं आहे किंवा दाखवायचं आहे की ते स्टेटमेंट ट्रूही नाही आणि म्हणजे टॉटॉलॉजी देखील नाही आणि कॉन्ट्रडिक्शन देखील नाही, म्हणजे ट्रूही नाही आणि फॉल्स देखील नाही. ही कंडिशन किंवा हा जो क्रायटेरिया आहे तो या कंटिंजन्सीमध्ये असतो. ठीक आहे. म्हणजे टॉटॉलॉजीमध्ये स्टेटमेंट ट्रू दाखवायचं, कॉन्ट्रडिक्शनमध्ये फॉल्स दाखवायचं आणि कंटिंजन्सीमध्ये नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन अशी कंडिशन कंटिंजन्सीमध्ये आहे. हा झाला आपला फिफ्थ पॉईंट. त्यानंतर ड्युॲलिटी आहे. 6 पॉईंट आहे ड्युॲलिटी. तर आता ही ड्युॲलिटी काय कन्सेप्ट आहे? ड्युॲलिटी कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला विरुद्धार्थी शब्दाची कन्सेप्ट माहीत पाहिजे. ठीक आहे. ही तुम्हाला माहीत देखील आहे. जसे फॉर एक्झाम्पल एखादा वर्ड घेऊया आपण गुड, त्याच्या ऑपोजिट येईल बॅड, किंवा हॅप्पी घेतलं तर सॅड. अशा पद्धतीने तुम्हाला ऑपोजिट वर्ड्स माहीत आहेत. ठीक आहे ना. तोच क्रायटेरिया इथे ड्युॲलिटीमध्ये आहे. तर ड्युॲलिटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की जर स्टेटमेंट हे कंजक्शनमध्ये असेल तर ते करायचं डिसजंक्शनमध्ये. ठीक आहे ना. सिम्पल आहे. जसं ऑपोजिट वर्डमध्ये कन्सेप्ट आहे तोच क्रायटेरिया इथे आपल्याला यूज करायचा आहे. कंजक्शनमध्ये असेल तर डिसजंक्शनमध्ये करायचा. आणि अजून एक, जर स्टेटमेंट हे टॉटॉलॉजीमध्ये असेल, म्हणजे इथे टॉटॉलॉजीमध्ये असेल तर ते करायचं कॉन्ट्रडिक्शनमध्ये. म्हणजे जर ट्रू असेल तर फेल्स करायचं. सिम्पल कन्सेप्ट आहे आणि खूप इझी देखील आहे. ठीक आहे. ही झाली ड्युॲलिटीची कन्सेप्ट. आणि त्यानंतर आपला लॉजिकमधला लास्ट पॉईंट जो आहे स्विचिंग सर्किटचा. या स्विचिंग सर्किटच्या पॉईंटमध्ये 2 क्वेश्चन असतात. या स्विचिंग सर्किटवरती एक सर्किट ड्रॉ करायचं आहे आणि एक सर्किटवरून, सेकंड जो क्वेश्चन आहे तो सर्किटवरून आपल्याला टेबल ड्रॉ करायचं आहे. असे 2 क्वेश्चन असतात. ठीक आहे ना. आणि क्वेश्चनचे टाईप्स असतात सिरीज सर्किट किंवा पॅरलल सर्किट, असे 2 या स्विचिंग सर्किटमध्ये टॉपिक आहेत. तर अशा पद्धतीने हा मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टरचं पूर्ण कन्सेप्ट आहे. ठीक आहे ना. तर आजचं लेक्चर हे आपण लॉजिकल कनेक्टिव्हिटीज वरती घेणार आहोत. ठीक आहे ना. जो आपला सेकंड पॉईंट आहे. त्यामध्ये 5 हे सब पॉईंट आहेत. तर चला मग आता ह्या लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा सविस्तर अभ्यास करूया. म्हणजे त्यामधील या जे 5 पॉईंट्स आहेत, कंजक्शन, डिसकंजक्शन, निगेशन, कंडिशनल आणि बाय कंडिशनल, या सब टॉपिकचा अभ्यास करूया. ठीक आहे. फर्स्ट टॉपिक आपला स्टेटमेंटचा कंप्लीट झालेला आहे. आता आपण सेकंड टॉपिक लॉजिकल कनेक्टिव्हिटीज बघूया. तर चला आता थोडंसं ॲनिमेशनकडे वळूया. जो टॉपिक आहे लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा तो आपण ॲनिमेशन व्हिडिओच्या थ्रू समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल कनेक्टिव्हिटीज या पॉईंटकडे वळण्यापूर्वी एक छोटीशी कन्सेप्ट माझ्याकडून राहिलेली आहे, ती आपण आधी घेऊया आणि नंतर लॉजिकल कनेक्टिव्हिटीजच्या टॉपिककडे वळूया. ठीक आहे. सो बघा, लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा आधीचा पॉईंट म्हणजे आपल्याला स्टेटमेंट अभ्यासायचं आहे. कशा पद्धतीने आपल्याला स्टेटमेंट असतात. हा स्टेटमेंटचा क्रायटेरिया समजवण्यासाठी तुम्हाला थोडंसं केमिस्ट्री सब्जेक्टकडे वळवतो. जसं केमिस्ट्रीमध्ये तुम्ही अभ्यासलेलं आहे की सोल्युशन फॉर्म होण्यासाठी आपल्याला 2 क्वांटिटीजची आवश्यकता असते. एक म्हणजे सोल्यूट आणि दुसरं म्हणजे सॉल्वंट. ठीक आहे ना. सोल्यूट आणि सॉल्वंट हे दोन्ही एकत्र केल्यानंतर आपल्याला फॉर्म होतो सोल्युशन. ठीक आहे. त्याच पद्धतीने लॉजिकमध्ये आपल्याला 2 सिम्पल स्टेटमेंट गिव्हन असतात आणि ते सिम्पल स्टेटमेंट
एखाद्या कनेक्टिव्हिटीजनी कनेक्ट करून आपल्याला एक नवीन स्टेटमेंट फॉर्म होतं, त्या स्टेटमेंटला आपण म्हणतो कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे ना. म्हणजे इथे बघा फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, ऑल रोजेस आर रेड अँड व्हायलेट्स आर ब्ल्यू. बरोबर. म्हणजे इथे दोन सिंपल स्टेटमेंट आहेत. फर्स्ट आहे ऑल रोजेस आर रेड आणि सेकंड स्टेटमेंट आहे व्हायलेट्स आर ब्ल्यू. अशा पद्धतीने हे दोन स्टेटमेंट आहे आणि ते दोन सिंपल स्टेटमेंट, मी म्हणतोय सिंपल ते दोन सिंपल स्टेटमेंट या अँड या वर्ड्सने जोडलेलं आहे. बरोबर. म्हणून हे पूर्ण जे होल स्टेटमेंट आहे ते कंपाऊंड स्टेटमेंट झालेलं आहे. सिमिलरली इथे खाली भरपूर एक्झाम्पल्स आहेत. हे सर्व एक्झाम्पल्स किंवा जे सेंटेन्स आहेत हे कंपाऊंड स्टेटमेंट आहेत. ठीक आहे ना. कारण का तर इथे हे जे सेंटेन्स आहेत फॉर्म झालेले आहेत कंपाऊंड स्टेटमेंट, ते व्हेरियस किंवा सिंपल दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंटने तयार झालेले आहेत. ते ज्या कनेक्टिव्हिटीजनी जॉईंट झालेले आहेत. म्हणजे इथे आहे बघा, इथे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आहे अँड, त्यानंतर इथे आहे ऑर, त्यानंतर इथे इफ टू नंबर्स एक्स अँड वाय आर नॉट निगेटिव्ह देन नंतरचं सेंटेन्स आणि देनच्या आधीच, म्हणजे इथे अजून एक वर्ड कोणता, देन, इफ आणि देन. त्यानंतर इथे इज नॉट, म्हणजे हा नॉट वर्ड, आणि लास्ट जे सेंटेन्स आहे एक्झाम्पल आहे त्यामध्ये इफ अँड ओनली इफ. हे जे काही ज्या कनेक्टिव्हिटीज आहेत, ठीक आहे ना, याला लॉजिकच्या भाषेमध्ये आपण म्हणतो लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. पण लॉजिकच्या भाषेमध्ये त्याला एक वेगवेगळे शब्द आहेत. म्हणजे जर अँड असेल तर काय म्हणायचं, ऑर असेल तर काय, नॉट असेल तर काय, इफ देन असेल तर काय, किंवा इफ अँड ओनली इफ असेल तर त्याला लॉजिकच्या भाषेमध्ये काय म्हणायचं ते आपल्याला आता बघायचं आहे. महत्त्वाचं मला सांगायचं काय होतं की जे सिंपल स्टेटमेंट असतात ते ह्या कनेक्टिव्हिटीजनी जॉईंट झालेले असतात. ठीक आहे ना. आणि जॉईन होऊन एक नवीन, म्हणजे दोन सिंपल स्टेटमेंट एका कनेक्टिव्हिटीजनी जॉईंट होऊन, एका म्हणजे यापैकी कोणत्याही एका कनेक्टिव्हिटीजनी जॉईंट होऊन एक नवीन स्टेटमेंट फॉर्म होतं. त्या स्टेटमेंटला म्हणतात कंपाऊंड स्टेटमेंट. बरोबर. आणि ज्या कनेक्टिव्हिटीज आहेत ते या कनेक्टिव्हिटीज आहे ह्या तुम्हाला मात्र लक्षातच ठेवायच्या आहेत. कोणकोणत्या, अँड, ऑर किंवा नॉट, त्यानंतर इफ, देन, कॉमा, इफ अँड ओनली इफ, असे हे 5 ज्या कनेक्टिव्हिटीज आहेत ह्या तुम्हाला पूर्ण लॉजिक चॅप्टरसाठी लक्षातच ठेवायच्या आहेत. ठीक आहे ना. ह्या कनेक्टिव्हिटीजसाठी लॉजिकमध्ये व्हेरियस वर्ड्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे अँडसाठी कोणता वर्ड आहे, ऑरसाठी, नॉटसाठी, इफ अँड ओनली इफसाठी आणि इफ देनसाठी. तर आपण ती आता वन बाय वन बघून घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही लॉजिकल कनेक्टिव्हिटी जी कन्सेप्ट आहे ते आपण ह्या एका चार्टनुसार समजून घेऊया. सो फर्स्ट कॉलम आहे नंबर, त्यानंतर कनेक्टिव्हिटी, सिम्बॉल आणि लास्ट कंपाऊंड स्टेटमेंट, असे हे मी 4 कॉलम्स केलेले आहेत. ठीक आहे ना. जे आपण मगाशी एक्झाम्पलमध्ये अभ्यासलेलं आहे तेच आपल्याला या चार्टनुसार समजून घ्यायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल बघा, कनेक्टिव्हिटीज अँड होती. सिम्बॉल लॉजिकलमध्ये या पद्धतीने आहे, त्याला आपण कंजक्शन असे म्हणतो. ठीक आहे ना. म्हणजे ज्यावेळेस सेंटेन्समध्ये अँड असेल ते स्टेटमेंट कंजक्शन असणार आहे. त्यानंतर जर ऑर असेल सेंटेन्समध्ये तर या पद्धतीने सिम्बॉल आणि त्याला म्हणणार डिसजंक्शन स्टेटमेंट किंवा सेंटेन्स. ठीक आहे ना. अशा पद्धतीने. त्यानंतर थर्ड नॉट असेल तर या पद्धतीने सिम्बॉल घ्यायचं आणि त्याला म्हणणार निगेशन स्टेटमेंट. ठीक आहे ना. जे स्टेटमेंट आहे त्याला आपण म्हणणार निगेशन. सिम्बॉल मात्र व्यवस्थित लक्षात ठेवा. सो त्यानंतर फोर्थ आहे इफ देन, म्हणजे सेंटेन्समध्ये इफ देन असेल तर या पद्धतीने सिम्बॉल घ्यायचं आणि त्या स्टेटमेंटला म्हणणार कंडिशनल स्टेटमेंट. ठीक आहे. सिम्बॉल आहे इम्प्लायचं, ते मात्र व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर लास्ट फिफ्थ इफ अँड ओनली इफ असेल तर, इफ अँड ओनली इफ असेल तर या पद्धतीने सिम्बॉल घ्यायचं आणि त्या स्टेटमेंटला म्हणणार आपण बाय कंडिशनल स्टेटमेंट. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने हे 5 कनेक्टिव्हिटीज आहेत. त्या 5 कनेक्टिव्हिटीचे हे 5 सिम्बॉल्स आहेत आणि त्यांना आपण लॉजिकल भाषेमध्ये या पद्धतीने आपण कंपाऊंड स्टेटमेंटच्या या कॉलममध्ये नेम्स दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला ही कन्सेप्ट व्यवस्थितरित्या समजून सांगतो. बघा काय आहे ही लॉजिकल कनेक्टिव्हिटीची कन्सेप्ट. जर सेंटेन्समध्ये जर अँड असेल, कनेक्टिव्हिटी जर अँड असेल तर त्या सेंटेन्सला किंवा स्टेटमेंटला आपण म्हणणार कंजक्शनचं स्टेटमेंट. ठीक आहे ना. जर ऑर असेल तर डिसजंक्शन, सेंटेन्समध्ये नॉट असेल तर निगेशनचं स्टेटमेंट, इफ देन असेल तर कंडिशनल, आणि जर इफ अँड ओनली म्हणजे IFF मी जे दिलेलं आहे 5th पॉईंट तो म्हणजे इफ अँड ओनली इफचा आहे. इफ अँड ओनली इफ असेल तर आपलं स्टेटमेंट हे जे असणार आहे ते बाय कंडिशनल असणार आहे. ठीक आहे ना. आणि हे सिम्बॉल देखील आपल्याला व्यवस्थित
पूर्ण चॅप्टरमध्ये लागणार आहे, त्यामुळे ते तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहे. ठीक आहे. तर ही जी कॉन्सेप्ट आहे ही बेसिक आहे बट खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या या लेक्चरमध्ये आपण या मॅथमॅटिकल लॉजिकचा पूर्ण सारांश बघितला. जी या चॅप्टरमध्ये लॉजिकची जी काही कॉन्सेप्ट आहे ती मी एका मेमरी मॅप थ्रू आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. त्यानंतर फर्स्ट स्टेटमेंटचा जो टॉपिक होता तो आपला मागील लेक्चरमध्ये कवर झालेला आहे. त्यानंतर आजच्या या लेक्चरमध्ये आपण सेकंड टॉपिक कवर करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. त्यामध्ये आपण अँड, ऑर, नॉट, इफ, देन आणि इफ अँड ओनली इफ अशा 5 कनेक्टिव्हिटीज बघितल्या, त्यांचे सिम्बॉल्स बघितले आणि लॉजिकल भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणू शकतो ते देखील कॉन्सेप्ट बघितलेली आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्या कनेक्टिव्हिटीच्या ट्रूथ व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड करायच्या ते आपण बघणार आहोत. ठीक आहे ना. सो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.